मुश्रीफ साहेबांनी आम्हाला 8 वर्षे ज्यावेळेला कंपनीनं कारखाना चालवा घेतला त्यावेळेला मुश्रीफ साहेबांनी मध्यस्थी करून हे केले होते आणि कामगारांची 8 वर्षे इतकी घरानं व्यवस्थित चालले, कारखाना चालला, सभासदांना साखर मिळाली, कामगारांना पगार वेळेत मिळाला, बोनस वेळेत मिळाला आणि याने आल्यापासून आम्हाला एक बोनस सुद्धा नाही किंवा पगार सुद्धा वेळेवर यांनी देत नाहीत. महागाई गेलं की कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देतात त्यांनी, परंतु कामगारांचा पगार देत नाहीत. आता यांच्याकडे शिल्लक असला तरी कारखान्यात 1 रुपये शिल्लक नाही म्हणून सांगतात. तो चीफ अकाउंट आहे की नाही त्याला विचारायला गेलं की तो तरी 1 रुपया नाही म्हणतोय. 450 कोटी स्टॅम्प फी भरण्यासाठी दिलो म्हणून सांगतोय परवा. हे कुठला न्याय आहे? कामगारांचा पगार द्यायला नाही, कामगारांना आता जायला पैसे नाहीत, का देणं काढून बायकांची दागिनं विकून सगळं बँकेने ठेवून कामगार ये जा करायला लागलेत. डबा आणायचं एक मुश्किल आहे. एक कामगार तरी हात घाईला आलाय, आता मरतोय का नंतर मरतोय अशी कंडिशन झाली आहे कामगारांची. त्याच्यामुळे ताबडतोब या संचालकांनी याच्यावर निर्णय जर 5 तारखेपर्यंत हे घेतला, याच्या पुढचं आंदोलन आम्ही पूर्ण असं ह्याच्यामध्ये करणार, तीव्र करणार. आता या कामगारांचं हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने चालू झालेलं आहे. काल निवेदन दिलेले आहेत, आज निवेदन दिलेले आहेत. काल निवेदन शांततेत दिलेली होती, पण आज निवेदन देताना बोंब मारो आंदोलन यांनी केलेलं आहे आणि आज पत्रकार परिषद ही शासकीय विश्रामगृहावर झालेली आहे. कामगार नेते विजय रेडेकर आणि त्यांचे सहकारी आहेत आपल्यासोबत. नेमके काय मागण्या आहेत, कारखान्याची अवस्था काय आहे, सहसंचालकांनी जो राजीनामा दिलाय त्याचा परिणाम काय होऊ शकतो, काय वाटते त्या राजीनाम्याबद्दल, डॉक्टर शापूरकर कारखाना चालू शकतील का, असे विविध प्रश्न आहेत. आपण त्यांच्यावर चर्चा करूया. आज देखील निवेदन दिलं आहे, बोंब मारो आंदोलन केलं आहे तुम्ही, काय नेमक्या प्रामुख्याने मागण्या आहेत निवेदनामध्ये? आम्ही आता 33 महिने आम्हाला पगार कामगारांना दिलेला नाही, त्यामुळे आम्ही आता सर्व संचालकांना प्रत्येकी घरी जाऊन निवेदन दिलं. शापूरकर साहेबांच्या घरी गेलो, तिथंही कुलूप होतं. सहसंचालकांनी राजीनामे दिले. त्याच्यानंतर अद्याप त्यांची मिटिंगही झाली नाही कारखान्यावर. ज्या वेळेला कारखाना चालू होऊन परत बंद झाला त्याच्यानंतर अद्याप तिकडे कोणीही बघितलेलं नाही आज अखेर. त्यामुळे ह्या वर्षी कारखाना चेअरमन चालू करणार आहेत काही नाही हेही आम्हाला काय कळणं झालं आहे. त्यामुळं आता आम्ही जे आता हे निवेदन देऊन सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. आता जोपर्यंत आम्हाला आमचे पूर्ण पगार सगळे देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आता बंद करणार नाही. पगारा व्यतिरिक्त अजून काही मागण्या आहेत आपल्या? कारखाना वेळेत चालू व्हायला पाहिजे होता. गेल्या वर्षी त्यांनी असंच केलं. 1 वर्षी निवडून आल्यानंतर ह्या वर्षी वेळेत होत नाही म्हणाले, त्यावेळेला बंद केला त्यांनी कारखाना. आम्ही चालू करा म्हणालतो आम्ही, कारण थोडा का असं नाही 1 महिना लेट झाला असता, पण कारखाना चालू होऊन थोडंफार कारखान्यावरला बोजासुद्धा कमी झाला असता आणि मेंटेनन्सचं काम पूर्ण झालेलं होतं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर 55 कोटी यांनी रक्कम आणली. त्यातला एकही कामगाराला फक्त 1 पगार तिने दिला, बाकी सगळं ॲडव्हान्स म्हणून 3 पगार आम्हाला दिले. त्याच्यानंतर आम्हाला काही दिलेलं नाही. आज हिने 2.5 वर्ष सत्तेत येऊन तिने फक्त आम्हाला 1 फुल पगार आणि ॲडव्हान्स म्हणून आम्हाला 3 पगार दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही दिलेलं नाही. त्यामुळं आता आम्हाला जोपर्यंत आमची सगळी रक्कम यांनी देत नाहीत तोपर्यंत आम्ही कारखाना चालू करणार नाही, साखरही सोडणार नाही. आता निवेदनामध्ये कोणत्या मागण्या आहेत? थकीत पगार असेल आणि काय? थकीत पगार, प्रायव्हेट फंडाची रक्कम आहे, आमची ग्रॅज्युटी आहे, परत रिटायर झाल्यांची ग्रॅज्युटी आहे, रिटेन्शन सिजनल पोरांचं आहे, बोनस आहे. ह्या रकमा सगळ्या दिल्यानंतरच कारखान्याचं कामकाज चालू होईल, नाही तर तोपर्यंत चालू करणार नाही कारखाना. तुम्ही लोक चालू करणार नाही म्हणता, यंदाचा हंगाम चालू होईल का नाही? आता ते चेअरमनला माहिती, संचालक बोर्डींना माहिती चालू होणार की नाही. कारण कारखान्यावरती बोर्ड मिटिंग झाल्यानंतर दुसऱ्या बोर्ड मिटिंगला संचालक येते. मधल्या काळामध्ये एकही माणूस येत नाही, संचालक फिरकत नाही, सेक्रेटरी जागेवर नाही, अधिकारी जागेवर नाही. त्यामुळं नेमकं कारखाना यांनी चालू करणार आहेत. त्यांनी आम्ही काम करायला तयार आहे, आमचा पगार दिला महिन्याला आम्ही काम करायला तयार आहे, पण आम्हाला पगारही देत नाहीत आणि यांनी कारखान्यावर देत नाहीत. त्यामुळं कारखाना चालू होते की नाही शंका आहे. कारखान्याकडे पैसे उपलब्ध करायचं काम हे काय कामगारांचं नाही, तिथं निवडून आलेल्या संचालक बोर्डीचं काम आहे, चेअरमनांचं काम आहे. चेअरमन सांगायला लागले मे महिन्यापासून मी 300 कोटी आणणार, 300 कोटी आणणार. तारखा कोर्टात पडत नाही, एवढ्या तारखा आता सांगितल्या त्यांनी. हे आता मेच्या 5 तारखेला आणणार, त्याच्यानंतर 20 तारखेला आणणार, त्याच्यानंतर 25ला आणणार. संचालक बी काही संचालक त्यांचं ऐकून ते सांगतात तसंच. ते येणार आहेत 4 दिवसात येणार आहेत, शनिवारी येणार आहेत, शनिवार झाला की सोमवार येणार आहेत, सोमवार झाला की गुरुवारी येणार आहेत.
असं आठवड्यातलं सगळं वार ह्यांनी संपवल्यात आम्हाला सांगून. पण आज घटकेपर्यंत कोण पैसे देणार आहे काय माहिती नाही. पण कारखान्याला पैसे फायनान्स करायचं झालं तरी तो फायनान्सर किंवा बँक असू दे किंवा फायनान्सर असू दे कारखान्याकडे येऊन पाहणी करतो. पण आत्तापर्यंत आमच्या तरी कामगारांच्या ऐकवात किंवा बघण्यात नाही की 300 कोटी देणारा माणूस कारखाना येऊन बघून गेलाय आणि ते 300 कोटी येणार आहे बघूनच जायला नाही. त्यामुळे आम्हाला कामगारांना शंका आहे की पैसे येतील की आले तर सगळ्यात उत्तम आहे. आमचा पगार देऊन दे, आमची थकलेली रक्कम देऊन देत, आम्ही कारखाना फुल जोमाने आम्ही ते काम करू. आता जी कारखान्याची परिस्थिती झाली याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार आपल्या आता हे चालूचे कामगार काही नाहीच आहेत. याला जबाबदार चेअरमन साहेबच आहेत. कारण का त्यांनी आपले इथले कामगार असताना सुद्धा बिहारी कामगार म्हणून भरले कारखान्यामध्ये आणि त्या कारखान्याचे वाटोळं केलं त्यांनी. त्या बिहारी कामगारांनी आपल्या कामगारांच्या हातून जर मिल जे वगैरे काम व्यवस्थित झालं असतं तर क्रशिंग आपलं चांगल्या प्रमाणात झालं असतं. 2-2.5 लाखाच्या पुढे गेलं असतं. त्यांनी आता क्रेन गाडी रिपेअर केली आहे. क्रेन गाडी अशी केली की एक 5-6 टन उचलायचं म्हटलं तर ती क्रेन 10 जास्त खाली पडते अशा पद्धतीने केलेलं आहे. तेच आपल्या इथल्या कामगारांनी जर केलं असतं तर ते व्यवस्थित झालं असतं. आणि याला कारणीभूत चेअरमन साहेबाचं आहे. त्यांनी बिहारी कामगार भरले. त्यांना ऊस तोडीसाठी बिहारी कामगार चालतात. कारखान्यातले तालुक्यातले कामगार पाहिजेत आणि कारखाना चालवायला मात्र बिहारी कामगार पाहिजेत. तो कुठला न्याय आहे? हे पूर्ण या कामगारांच्या आमच्या सगळ्या कामगारांचा अन्याय आहे. आपले कामगार सक्षम असताना सुद्धा यांनी बिहारी कामगारांवरून कारखान्याचं वाटोळे केलेलं आहे. काय नेमकं कारखान्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली होती? काय बदललेलं होतं? काय रिन्युएशन केलेलं होतं? काही नाही. सगळा सेकंड हँड मटेरियल आणलेलं आहे. टर्बाईनवर सगळे जुनेच आणलेलं आहे. नवीन काही नाही. थोडीफार हे केलं आहे. फक्त बॉयलरचे तेवढे टुबा बदललेले आहेत. बाकीचं काम आहे त्या ह्याच्यातच आहे. काही बदल केलेला नाही. डिस्लेरी चांगली होती ती सुद्धा मोडून काढायला लावली आणि ह्यामुळे ह्या वर्षी डिस्लेरी सुद्धा बंद पडली. त्या डिस्लेरीचा जो इंजिनियर आहे त्यानं पुरा डिस्लेरीची वाट लागून टाकलेली आहे. तो 2-3 वेळा कारखान्यात चोरी सुद्धा केलेला आहे. असा तिने तो अधिकारी भरला आणि डिस्लेरी बंद पडून कारखान्याचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. डिस्लेरी चालली तर संपूर्ण आपल्या कामगारांचा पगार झाला असता. कामगारांचा पगार सगळे पिडले असते. परंतु डिस्लेरी बंद पडल्यामुळे सगळं तोट्यातच झालेला आहे कारखाना. बाकी काय मोल्याची 2 टाक्या चांगल्या होत्या त्या सुद्धा पाडून आता तिथं ह्याचं ग्राउंड झालेलं आहे. कुस्तीचं ग्राउंड झालेलं आहे. तिथं काहीच नाही आहे. मोल्याची एक टाकी भरली. कारखाना बंद करायची पाळी आली. मोल्याची ठेवायची जागा पण नव्हता. त्याच्यामुळे कारखाना लवकरात लवकर बंद करावा लागला त्यामुळे कारखान्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे आणि 18 संचालक सांगतात की सगळे करतोय ते सगळं चेअरमनच करतोय. आमच्याकडे काहीच नाही आहे. सगळं त्याचे एक अधिकार आहे त्याचंच आहे. म्हणजे याला कारणीभूत चेअरमनच आहेत. आता तुम्ही का विचारत नाही संचालक साहेब? ते आमचं ऐकतच नाही म्हणतात. आपलंच खरं करतात असं त्यांची भूमिका आहे. तुमचं काय म्हणणं आहे? संचालक म्हणतात चेअरमन ऐकत नाही. मग आता काय करायचं? आता आम्ही काय करायचं? आम्ही ठरवलंय 6 तारखेपासून आम्ही आंदोलन करणार. जोरात आंदोलन करणार. जर आम्ही 6 तारखेपासून पगार किंवा आमचे जे थकीत काय देणे दिले नाही तर आम्ही 6 तारखेपासून उग्र आंदोलन आमच्या बायका पोराच्या सकट येणार आम्ही आणि उग्र आंदोलन करून कारखाना कसा चालला पाहिजे आणि आमचं सगळं थकीत जे आहे कसं मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आता इथून पुढे आंदोलन जोरात चालू करणार. हसन मुश्रीफांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्हाला 54 कोटी दिले. कारखाना व्यवस्थित चालावा, कामगारांचं व्यवस्थित व्हावं, सभासदांचं व्यवस्थित व्हावं या पद्धतीनं त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचलले. पण चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि हे संचालक मंडळ अपयशी ठरले वाटते. हो, मुश्रीफ साहेबांनी हा कारखाना चांगला चालावा, कामगारांचा पगार मिळावा याच्यासाठी त्यांनी खरोखरच कारखान्याला त्यांनी मदत केली. त्यांनी संपूर्ण सगळं केलं. परंतु ह्या संचालकांच्यामुळं जे काय चाललंय की नाही आता जो कारभार आहे की नाही त्याला आम्ही काय जबाबदार नाही. कामगार त्यांच्यामुळे हा कारखाना तोट्यात यायला लागलाय. मुश्रीफ साहेबांनी आम्हाला 8 वर्ष ज्यावेळेला कंपनीनं कारखाना चालवा घेतला त्यावेळेला मुश्रीफ साहेबांनी मध्यस्थी करून हे केले होते आणि कामगारांची 8 वर्ष इतकी घरानं व्यवस्थित चालले. कारखाना चालला, सभासदांना साखर मिळाली, कामगारांना पगार वेळेत मिळाला, बोनस वेळेत मिळाला आणि याने आल्यापासून आम्हाला एक बोनस सुद्धा नाही किंवा पगार सुद्धा वेळेवर यांनी देत नाहीत. मागाय गेलं की कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देतात त्यांनी, परंतु कामगारांचा पगार देत नाहीत. आता यांच्याकडे शिल्लक असलं तरी कारखान्यात 1 रुपये शिल्लक नाही म्हणून सांगतात. तो चीप अकाउंट आहे की नाही त्याला विचारायला गेलं की तो तरी 1 रुपये नाही म्हणतोय. 450 रुपये ते फी भरायला 450 कोटी स्टॅम्प फी भरण्यासाठी दिलो म्हणून सांगतोय परवा. हे कुठला न्याय आहे? कामगारांचा पगार द्यायला नाही. कामगारांना आता जायला पैसे नाहीत. का देणं काढून बायकांची दागिनं विकून सगळं बँकेने ठेवून कामगार ये जा करायला लागलेत. डबा आणायचं एक मुश्किल आहे. एक कामगार तरी हात घाईला आलाय. आता मरतोय का नंतर मरतोय अशी कंडिशन झाली आहे कामगारांची. त्याच्यामुळे ताबडतोब या संचालकांनी याच्यावर निर्णय जर 5 तारखेपर्यंत हे घेतला याच्या पुढचं आंदोलन आम्ही पूर्ण असं ह्याच्यामध्ये करणार, तीव्र करणार. आता साहेबांच्या विषयी चांगलाच आहे विषय. साहेबांनी खरोखर मदत केली. साहेबांच्या विषयी सगळ्या कामगारांचे मत चांगलेच आहे
आणि साहेब याच्या पुढे पण मदत करतील अशी आम्हाला आशा आहे. पण ह्या लोकांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे. ह्या लोकांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे. ह्या संचालकांनी व्यवस्थित राहून अंकुश ठेवायला पाहिजे. साहेबांनी या त्यांच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे, तरच ही वटणीवर येणार आहेत. नाहीतर ही काय मनमानी कारभार करत जाणार. त्याच्यासाठी साहेब खरोखर मुश्रीफ साहेबांनी चांगले केले. आम्हाला खरोखर 8 वर्ष तरी इतकी चांगली केली कामगारांची. साहेबांना मी मानतो, त्यामुळे साहेबांचं कार्य चांगलेच आहे आणि त्यांनी कारखाना चालू करण्यासाठी खूप प्रयत्न बी केला आहे आणि याच्या पुढेही करावा अशी मी साहेबांना विनंती करतो. काय वाटते, कारखाना हा ब्रिज कंपनी चालवत होती, त्यानंतर कारखाना हा स्वबळावर चालवण्याचा प्रयत्न केला, रिन्युएशन काढण्याची गरज होती? आता काय, कारखाना ज्यावेळेस स्थापन झाला तेव्हा जेवढा फायनान्स लागला नाही त्याच्यापेक्षा जास्त पटीनं 55 कोटी फायनान्स त्यावेळा कारखाना रिपेरिंगसाठी मिळाला KDC बँकेमार्फत. 55 कोटीमध्ये कारखान्यामध्ये ही बॉयलरच्या टुबा सोडल्या तर एकही नवीन साहित्य आलेलं नाही. सगळं सेकंड हँड जे गिअरबॉक्स, त्याच्यानंतर मोटरी असते त्या सगळ्या जुन्या आणल्या, नवीन एकही पार्ट आणलेला नाही. फक्त नटवोल्ट म्हणा, गिअरबॉक्स सगळे आहेत ते सगळे जुनेच आहेत. पण जुनं घेतेवेळी त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट किती आहे का, संस्थेमध्ये काम करत असतेवेळी संस्थेमध्ये साहित्य ज्यावेळी आपण घेतोय आणि त्याचं ऑडिट जे 4-5 वर्षानंतर होतंय त्या साहित्याचा घसारा म्हणून, डेड स्टॉकला घसारा म्हणून असतो. हा घसारा शून्य असलेला त्यांनी डेड स्टॉकचा मटेरियल दुसऱ्या कारखान्याने काढून ठेवलेलं, किलोवर आणल्यासारखं काय माहिती नाही मला ते, पण ते आणलं. पण त्याची पूर्ण क्षमतेने इथं जे प्रोडक्शन पाहिजे होतं ते झाले नाही. त्यांनी 4000 क्रेशिंग न करणार म्हटले, 4000 मिलचं तेवढंच त्यांनी लक्ष दिले. बॉइलिंग हाऊसकडे काय नाही, 4000 रस गाळून काय करणार. बॉइलिंग हाऊसला 4000 कॅपॅसिटीनं चालायला पाहिजे ना. बॉइलिंग हाऊसची कॅपॅसिटी आहे, डॉर असतो, जो डॉर मड सेटिंग व्हायचं जे डॉर म्हणून असतं ते डॉर आहे आमचं 3200चं, ऑलिव्हर आहे 1250चं. कसं 4000 करणार. नुसता मिल, नुसता रस गाळा म्हणजे काय झालं, रस काय नेऊन ग्लासाने विकायचं आहे काय रस्त्यावरती उभारून. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना किंवा रिन्युएशन होत असताना तुम्हा कामगारांना विश्वासात घेऊन केलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला रिन्युएशन होत असताना किंवा हे जुनं साहित्य येत असताना दिसत नव्हतं की नव्हतं? मुळात हे चुकले चेअरमनांचं. ज्या त्या विभागाच्या कामगारांना किंवा तिथे कारखान्यात काम करतो 1 क्लास फिटर असतो, सुपरवायझर असतो, ह्या लोकांना कामगारांना बोलून मला 4000 क्रेशिंग करायचं आहे कारखान्याचं, ह्या 4000 क्रेशिंग करायला तुमच्या विभागामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे किंवा काय, ही आज ताग आहे. एकाही कामगाराला किंवा सुपरवायझरला विचारलेलं नाही. त्यामुळे ही आज परिस्थिती अशी निर्माण झाली. फक्त मिलकड 4000 कॅपॅसिटीचं तुम्ही करून काही, आणि ते चाललंही नाही. 55 कोटीमध्ये चाललंही नाही. ते सरासरी जर ॲव्हरेज काढला असेल तर 1800च्या कमी पडले. जे वर्षाचं सीझनमधलं जर दिवसाचं आणि एकूण टनेज गाळप त्याचं कॅल्क्युलेशन काढलं तर सरासरी 1800 रुपये पडायचे. आणि हे कारखान्याच्या इतिहासामधले पहिल्यांदाच आहे. फायनान्स झाल्यानंतर शिंदे साहेबांनी ते 4.5 कोटी केलं, 70,000 केलं, पण 55 कोटीमध्ये किती 1/38 झाले. त्यामुळं चुकीचं नियोजन चेअरमनांचं असल्यामुळं, आणि चेअरमनांनी जे अधिकारी भरले ते कशी त्यांची इंटरव्ह्यू घेऊन भरले ते त्यांनाच माहिती. आणि प्रत्येक GMला किंवा खातेप्रमुखाला 1,50,000 पर्यंतचा पगार दिला. 1 लाख ते 1,50,000 पर्यंतचा. आणि आमच्या कामगारांना, आम्ही प्रामाणिक काम करतोय त्यांना पगारच नाही. आणि जे भरले कामगार फक्त मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे एकाच अधिकाऱ्याचा पगार द्यायचा राहिलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक तांबे साहेबांचा बहुतेक काय वाटतं MD म्हणून घेतलेला, त्यांचा तेवढाच पगार थांबलेला आहे. किंवा बाकीचे जे सोडून गेले त्यांनी भरलेले, पण इथं कामच जमा त्यांना काय इथंच नव्हतं. पण ते जातेवेळी त्यांचा पगार सगळा घेऊन गेले. आणि आम्ही प्रामाणिक काम करून आम्हाला पगार नाही. आणि वर्षात आता तुम्ही काही लोकांनी पूर्वी दिलेलेच आहे म्हणजे पेपरला आलेला आहे किती अधिकारी एका सीझनमध्ये किती अधिकारी बदल झाले. मला वाटते काही कारखान्यांच्या इतिहासामध्ये एवढं सुद्धा अधिकारी बदलत नाहीत. मी 4 कारखाने फिरून आलोय, पण त्या कारखान्यातनी एवढ्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढा अधिकारी बदलणे, GM 3-4 बदलणे आणि इंजिनियर येणे. 8 दिवसाला एक वेगळा GM, प्रत्येक सेक्शनला एक GM आणल्यासारखी परिस्थिती होती कारखाना सीझनमध्ये. पण एकही क्वालिफाईड अजिबात नाही.
डिस्लरी इन्चार्ज भरला. डिस्लरी इन्चार्जला पूर्वीच्या म्हणजे पूर्वीच्या कारखाना जे चालवत होते कंपनी आणि मॅनेजमेंट त्यांनी साखर चोरतेवेळी पकडल्यामुळं त्यांना सस्पेंड केलं, कामावर घ्यायला नव्हतं. ह्या चेअरमनाने त्यांना कामावर घेतलं आणि त्याला कामावर घेतलं. त्यानं काम ते चांगलं करायला पाहिजे, ते मागची चूक सुधारून सीझन डिस्लरीचा चालू करायला पाहिजे. त्याने सीझनही डिस्लरीचा म्हणजे वायपळ घालवला. डिस्लरी बंद झाल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला की आमचं जे टनेजचं जे मोलॅसिस होते साखर उत्पादन होऊन का बंद केली? डिस्लरी का बंद केली ते सांगतो. डिस्लरी काय त्याचं दिशा नियोजन. डिस्लरी इन्चार्जला मी काय करायला पाहिजे, सीझन किती महिन्याचा आहे, किती दिवसात येऊन ठेपला आहे आणि मी काय करायला पाहिजे. सीझनच्या बरोबर तोंडावर त्यानं सगळ्या वेपर पायपा कट केल्या. सीझनचं एकही काम त्यानं ओव्हरऑलिंगचं करून घेतलं नाही. त्याच्या नियोजन शून्यमुळं डिस्लरी बंद पडली. डिस्लरी बंद असल्यामुळं मोलॅसिस साखरेची जी मोलॅसिस निघते, मोलॅसिस टाकी ह्यांनी मॅनेजमेंटने बांधायला चेअरमनाने काढले. एकच मोलॅसिसची टाकी तयार झाली, दुसरी अजिबात झाली नाही आणि एक तयार झाली ते फक्त डागडुजी करून त्याला कलर लावून केलं रिपेरी. पण त्याची कॅपॅसिटी प्रमाणे ती फुल भरल्यामुळं मोलॅसिस ठेवायला जागा नसल्यामुळं आणि डिस्लरी नादुरुस्त म्हणजे रिपेरी त्या डिस्लरी इन्चार्जनं डिस्लरी न चालू केल्यामुळं मोलॅसिस ठेवणार कुठं. त्यामुळं 15 दिवस अगोदर कारखाना बंद करायची पाहिजे. वाटते यंदाचा गणेश हंगाम चालू होईल का? तुम्ही देखील असं कामगारांनी ठरवले की जोपर्यंत देणी देणार नाही तोपर्यंत मी काम करणार नाही. 6 संचालकांनी राजीनामे दिले. खूप वाईट परिस्थितीतून कारखाना जातोय. काय वाटतं यंदाचा हंगाम चालू आहे? आज विकेला जर करता चेअरमन साहेब आणि सर्व संचालकांनी निर्णय घेतले, आज फायनान्स केले तर आज कामगारांचा आणि आतल्या साहित्याचा जर पुरवठा केले, कामगारांचा पगार दिले, ह्या वर्षी कारखाना 100% चालू होऊ शकते. चालू करायचा की बंद पाडायचा हा निर्णय त्यांच्या हाती आहे. कामगार काय आज कामगारांचा पगार दिला आणि मेंटेनसाठी सगळं साहित्य दिले तर आजच्या आज कामगार काम करू शकतील आणि 100% काम करून कारखाना चांगल्या स्थितीत चालू शकते. हे मी कारखान्याच्या कामगार आहे नात्यानं सांगू शकतो. आंदोलन केला, निवेदन दिला, मागण्या मान्य करा नाही तर 6 तारखेपासून उग्र तर काय नेमकं आंदोलनाची पुढील दिशा असेल? 6 तारखेपर्यंत आम्ही त्यांना निवेदनामार्फत 5 तारखेपर्यंत ते सगळं कारखान्याचं नियोजन करा, फायनान्स करा आणि कामगारांचं जे देणे आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोला. नाही झालं तर आम्ही कोरा बाळांना तिथं गडिंगलमध्ये येऊन प्रांत ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही उपोषणाला बसणार आणि मोर्चा करणार. भीक मागो म्हणजे कारखाने संचालकाच्या दारात जाऊन आम्हाला आमच्या पोटासाठी काहीतरी द्या म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करतो. आजच्या या 2 दिवसाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक बॉडीला काय आव्हान करताय किंवा विनंती करताय? सगळ्या कारखान्याच्या सर्व कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी असं सांगू शकतो, एकत्रित या, एका टेबलावर बसा आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या आणि तालुक्यातली एक ही संस्था जिवंत ठेवा आणि सगळ्यांचं भलं करा ही एवढीच विनंती करतो. सगळ्या हे जे कामगार आहेत त्या कामगारांनी गेल्या 2 दिवसापासून आंदोलन चालू केलेलं आहे, निवेदन देण्यास सुरुवात केलेली आहे. आज बोंबमारो आंदोलन करून निवेदन दिलेलं आहे. 5 तारखेपर्यंत अल्टिमेट या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक बॉडीला दिलेला आहे. अन्यथा 6 तारखेपासून उग्र आंदोलन करणार. प्रांत ऑफिसच्या दारामध्ये आंदोलन होईल. त्यानंतर संचालक मंडळाच्या दारोदारी जाऊन भीक मागं आंदोलन करण्यात येईल असं देखील इशारा दिलेला आहे. आणि संचालक आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना विनंती करण्यात आलेली आहे की एकत्रित येऊन चांगला निर्णय घेऊन कारखाना हा चांगला चालवा अशी विनंती देखील आज या कामगारांनी पत्रकार परिषदेनंतर या आंदोलनानंतर केलेली आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन